भारताचे जे पंतप्रधान होते ना, पंतप्रधान म्हणल्यावर राजा कोण? लाल बहादूर शास्त्री होते. 1964 साली 9 जूनला त्यांनी शपथ घेतली होती आणि त्यावेळेस ते भारताचे पंतप्रधान झाले. 19 महिन्याचा कार्यकाल नंतर ते पंतप्रधान पदावरून बरखास्त झाले. पण पंतप्रधान पदी विराजमान असताना एक दिवस पंतप्रधानाच्या घरी जेवायला पाहुणे आले बरं का. पाहुणे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या धर्मपत्नीला सांगितलं, पाहुण्यांना जेवण बनव. आता पंतप्रधानाचं घर आहे, सांगितलं मटकीची भाजी बनव. पण मटकीची भाजी बनवण्यासाठी महाराज, पंतप्रधानाच्या घरी भाजी नव्हती आणि ते आणण्यासाठी पैसे पण नव्हते. बायकोनी कोणाकोणतरी उसने घेतले आणि त्या ठिकाणावरून त्या पाहुण्यांना जेवायला घातलं. भारतासारख्या समृद्ध देशाचा पंतप्रधान होता. सर्वात आतापर्यंत जे पंतप्रधान झाले सर्वात कमी उंचीचा पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद आहे गिनीज बुक मध्ये, लाल बहादूर शास्त्रीची. पण विचारांची जर खोली पाहिली तर त्याचा अंत लागणार नाही का प्रामाणिक पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री होऊन गेले. मग राजा जरी असला तरी कामातली प्रामाणिकता तुमच्या लक्षात आली आणि सेवक जरी असला तरी त्या कामातली प्रामाणिकता तुमच्या लक्षात आली. मग आपल्याही वाट्याला कोणतंही काम दिलेलं असू दे ते प्रामाणिकपणे करत राहा. आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. गोष्टी करा. काय? साधी सरळ सोपी गोष्ट सांग. देवाची देवपूजा करत जा रोज नित्यनेमाने. ते प्राणी दुर्लभ असे थोडेफारच प्राणी असतात माऊली म्हणतात. पण लक्ष्मी वल्लभ तया जवळ जो नित्यनेमाने देवाची पूजा करीन. ही दुसरी गोष्ट आहे बरं का. 5 गोष्टी सांगायच्या, नीट लक्ष द्या. थोडासा टाइम जाणार आहे पुढे, पण जाऊ द्या. आता तुम्ही आपले मी तुमचा जे हो द्या आता जेवढा टाइम व्हायचा. दुसरी गोष्ट पूजा करा. आता पूजा कशी करायची देवाची? करताय ना तुम्ही? सर्व करताय का? तुम्ही खोटे बोलले तरी मला सगळी कळतंय, मी काय बाहेरचा नाही. कुटुंबातला एक माणूस हाताला धरला की ते सगळं माहिती देते मला. कुटुंबातल्या कोणीही एक जणांनी पूजा केली तरी चालती, पण करत जा पूजा. आता पूजा कशी करायची माहिती का? प्रामाणिकपणे करा बरं का. पूजा कशी करायची? आपल्याला जे लागतंय त्याच पद्धतीने देवाला लागतं हे डोळ्यासमोर ठेवायचं. आता सकाळी आपण उठतोय झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतोय? दात घासतोय, बाहेर दिशेला जाऊन येतोय, संडासला वगैरे जिकडे जायचं तिकडं, त्याच्यानंतर आंघोळ करतो. तसं देवाला करायचं. देवाला पण आंघोळ घालायची रोज. आपल्याला गार पाणी लागते का गरम पाणी लागते? सगळ्यांना माहिती आहे. पटापट बोलत चाला, आपल्याला लवकर संपवायचंय. आपल्याला लागतंय गरम पाणी. मग आपल्याच आंघोळीचं जे तापलेलं पाणी त्यातलं एक तांब्या बाजूला काढून घ्या देवासाठी. आपली आंघोळ झाली, देवाकडे जा, देवाला आंघोळ घाला. आंघोळ झाल्यावर आपल्याला जसं अंग पुसायला टावेल लागतोय तसं देवाला पण एक स्वच्छ रुमाल ठेवा. टावेलाने अंग पुसलं आपलं देवाचं. लक्ष द्या बरं का नीट. पुढे जायचं. साबण बिबन नका लावायचं जा देवाला, काही गरज नाही तर साबण लावायचं जा. घालताना डोळ्यात देवाच्या मूर्तीच्या. नंतर काय करायचं? आपण जशी कपडे घालतो तशी देवाला पण कपडे घालायचे. देवाला उघडं नाही ठेवायचं. पूजा ते करावी मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. उत्तम मनाने त्या देवाची पूजा करायची. पण आता देवाची पूजा करत असताना आपण करतोय का मनापासून? एखाद्या गडबडीत जर कुठे जायचं असेल ते बायकोला सांगतोय आंघोळ करतो आणि आंघोळ करत असताना तिकडून सांगतोय पटकन चहा टाक मला जायचंय. पूजेचं गेलं, केली का पूजा त्याने? बरं बायकोचं काय चुकीत नाही तिचं. तिला काय करायचं असतं? दिवसभर कामच करायचं असतं. सकाळी आणि संध्याकाळी माता भगिनीला भरपूर कामं असतात. घरातली कामं असतात, बाहेरची कामं असतात. खऱ्या अर्थानं पुरुष मंडळींनी पूजा केली पाहिजे. पण एखाद्या दिवशी नडाआडीला आपल्या माता भगिनींनी सहकार्य केलं पाहिजे पूजेसाठी. पण पूजा करत असताना उत्तम मनाने त्या देवाची पूजा केली पाहिजे. पण आपल्याला देव पूजेचा बऱ्याच जणांना कंटाळा आहे. काही ना गावात जर आले ना, सहज जर एखाद्याने विचारलं ना, म्हणले ना आपण त्यांना देवाची पूजा बिजाचा काही विषय घेतला ना, ते म्हणतात महाराज आम्हाला सुताक आहे. सुताक म्हणले की एवढी खुश. 10 दिवस देवाकडे जायचं नाही, मंदिरात जायचं नाही. पण सुताक पडल्यानंतर दुःख असते. दुःखामध्ये माणूस देवाची पूजा करायची नाही म्हणून सुखी होते. काही त्याचीच वाट बघून असतात कधी सुताक पडते, पूजेला कंटाळले. याच्याही पुढे जाऊन सांगतो. काही काय करतात? हाती सोंगट्याचा टाळा, देवपूजाचा कंटाळा एक संतांचं प्रमाणे. आजकाल काय झाले माहिती का? ते लुडो सोंगट्या आपल्याला माहिती आहे, मोबाईल मध्ये त्याला लुडो म्हणतात आणि संतांनी लिहून ठेवले सोंगट्या. त्याचा चाळा प्रत्येकाला आहे.
पण देवपूजेचा काय कंटाळा आहे. एक जण तर इतकं देवपूजेला कंटाळा मला आत्महत्याच करतो म्हणतात. आपले इंगळे बाबा सांगायचे काय, देवपूजेला कंटाळा आत्महत्या करायला गेला दुसऱ्याच्या शेतात. आता ज्याच्या शेतात गेला तो म्हणला याने जर इथं फाशी घेतली तर मला अगोदर धरून नाही तुझ्या रानात फाशी घेतली म्हणून. त्याने त्याला फाशीवर जाता जाता धरला आणि म्हणला चल का कंटाळा म्हणला तू एवढा कशाला आत्महत्या करायला प्रवृत्त झालाय. तो म्हणला अगोदर म्हणला मला खायला प्यायला घाला, 8 दिवस झाले मी जेवलो नाही. त्याने घरी नाला जेवायला घातला आणि म्हणला जाऊ दे आता मला सांगू नको काय नको, तू फक्त एक काम कर माझ्या इथं जेवण करीत जा, खात जा, पीत जा. तुला आत्महत्या करायची होती आत्महत्या करू नको, फक्त आपल्या घरी एक काम कर काय देवपूजा. आता शिवाय देवपूजाला कंटाळून आत्महत्या करायला गेला. इतका देवपूजाचा कंटाळा आहे. पण प्रामाणिकपणे देवपूजा करा ही दुसरी गोष्ट. आणि ती जर केली तरी पण आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं. बरं का, आता नैवेद्य कसं दाखवायचं, आपण अगोदर खायचं. स्वयंपाक बनवत असताना माझ्या माता भगिनींनी नीट लक्ष द्या बरं का. स्वयंपाक बनवत असताना सोन्याची जरी चप्पल पायात असली ना आणि स्वयंपाक जर बनवला, आजकाल ते फॅशन वाढत चाललेली, पायामध्ये सोन्याची जरी चप्पल असली आणि स्वयंपाक जर कोणी बनवत असेल तर ते अन्न सात्विक सांगितलेलं नाही बरं का. म्हणून पायात चप्पल न घालता बसून व्यवस्थित पद्धतशीर स्वयंपाक बनवलेला पाहिजे. बरं, बनवता बनवता मीठ किती झाले, मसाला किती झालाय, आपण काय करतोय चव घेतो. चव नाही घ्यायची स्वयंपाकाची, काय जसं असेल तसं स्वयंपाक बनवून घ्यायचा. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर आपल्याला जितकं लागतंय तितकं आपण जसं ताटात घेतो तसं ते ताट करायचं आणि देवापुढे नेऊन ठेवायचं. कशाला, देवाला नैवेद्य. नाही तर काही काही करतात ते एवढं माहिती आहे ना सर्वांना. तेवढं चतकोर एक चपाती केली तरी 4 तुकडे करून चतकोर देवाकडे नेतात. एक जण तुम्हाला बाबा मी असं कीर्तनात सांगत होतो बरं का दादा, कीर्तनात सांगताना झालं काय, त्याला मी म्हटलं देवाला नैवेद्य दाखवीत जा. आम्ही पण दाखवतो तू दाखवीत जा. ते म्हटलं महाराज दाखवायला काय नाही, पण ना घरी त्या देवाच्या पुढे ते नैवेद्य ठेवला त्याला लय मोगे लागतं आणि आमची ही ना लय खतरनाक घेऊन आम्ही लय बडबड करते म्हणून. मग देवाला नैवेद्य दाखवा. कसा दाखवायचा, फक्त समोर नेऊन ठेवा, पाणी फिरवा, फक्त 20 मिनिटं ताट पुढे ठेवा आणि तेच ताट तुम्हाला जेवायला घेतलं तरी हरकत नाही. देवाचा नैवेद्याच्या ताटात जर प्रसाद आपण खाल्ला तर ते जेवण नाही, ते प्रसाद आहे, प्रसाद. म्हणून देवाला नैवेद्य दाखवीत जा. देवपूजा, देवाला नैवेद्य ह्या 2 गोष्टी. यात एक गोष्ट की पहिली सांगितली कामाची प्रामाणिकता, दुसरी गोष्ट सांगितली देवाची पूजा. आता तिसरी गोष्ट सांगतो, विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाच्या दारात तुळस असली पाहिजे बरं का. आपण हिंदू आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असलं पाहिजे आणि दारात तुळस असली पाहिजे. तुळशी इतके पवित्र वनस्पती या सृष्टीवर भगवान परमात्म्याने दुसरी तयार केलेली आहे. एक जणाने 3-4 कोटीचा बंगला बांधला दादा. आमच्या संस्थेचे मुलं आणि आम्ही एक दिवस गेलो तर मुलं ज्या ठिकाणी कार्यक्रमाला होती, आपल्या पुण्यातलाच विषय, आमदार साहेबांचं घर होतं, त्यांना बाजूला ठेवलं. ते आमदार 3 कोटीचा बंगला बांधल्यानंतर मला घेऊन गेले जवळ. निघाल्यानंतर घराच्या बाहेर आलो. बाहेर येता येता त्याच्या दारातच तुळशी वृंदावन होतं. 3 कोटीचा बंगला होता. आता मी म्हटलं यांनी भरपूर चांगलं घर बांधले. मग त्याला मी म्हटलं दारात सगळं मला लई जबरदस्त वाटलं. आतापर्यंत बंगलाच पाहिला नव्हता, माझ्या डोळ्याचीच पारणं भेटले. पण एक गोष्ट मला इथं कमी वाटली. ते म्हणलं काय हो महाराज, काय हो. त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी आपलं चुकलंय एवढं सगळं करून. म्हणलं तुमच्या दारात आहे ना तुळशी वृंदावनच नाही म्हणलं. मला तेवढंच राहिलं काय ना म्हणलं बांधायचं. पण ज्याच्या घराच्या समोर दारात तुळशी वृंदावन नाही त्याचं घर नसून ते मसन वाटा सांगितलं, स्मशान सांगितलंय, नाथ महाराजांनी सांगितलं. तुळशी विण ज्याचे घर ते तव जाणावे अघोर. अघोर शब्दाचा अर्थ आहे मसन वाटा, किंवा त्याच्या दारात जर तुळस नसेल तर ते घर नाही, मसन वाटा सांगितले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याच्या दारात तुळस नाही त्यांनी तुळशी वृंदावन लावून त्याच्यात तुळस लावा. आणखी सांगतो, तुळस एखादा लावून जर रोज नित्यनेमाने तिला पाणी घालत असेल, पुरुष असेल माता भगिनी असेल, त्याच्या आयुष्यामध्ये बारकाता येते बरं का. नित्यवंदिता तुळसी, नाथ महाराज सांगतात. नित्यनेमाने जर त्या तुळशीला वंदन केलं तर आपल्या पदरामध्ये पुण्य पडत असतं. किती पुण्य पडतं? 3.5 कोटी तीर्थ सांगितलेली. किती? 3.5 कोटी. आता काही काय करतात म्हणतात महाराज
आम्हाला माळा घाला. 2-3 वर्षात मी केले चालू माळा घालायला बरं का. येतात माझ्याकडे, भरपूर येतात. आहेत आता आपले इथे सहकारी बसलेले. माळा घालायच्या अगोदर विचारतात काय माहितीये का, फायदा काय आहे माळा घातल्यावर, हे पहिलं विचारतात. काय विचारतात, माळ घातल्यावर फायदा काय. तर माळ कशासाठी घालायची, 4-4, 10-10 लाखाची लॉकेटच सोन्याची गळ्यात घालण्यापेक्षा, चांदीची लॉकेट गळ्यात घालण्यापेक्षा, कारण त्याने जीवाला धोका पण आहे. पण पवित्र तुळशीची जर माळ एखादा गळ्यात घालीत असेल तर त्याच्यासारखा धन्य माणूस नाही बरं का. तो माणूस तुमचं माझं सोडा देवाला आवडतोय. तुळशी माळ गळा नाथ मारा सांग, गोपी चंदन टिळा, ज्याच्या कपाळावर टिळा आहे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ, मला नाही आवडत, देवाला आवडतोय. आणि देवाकडे एकदा आपलं रिझर्वेशन झालं की दुसरीकडे जायची गरज नाही. 3.5 कोटी तीर्थ सांगितलं. तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यानंतर आपण रोज आंघोळ करतो. 3.5 कोटी तीर्थ माहिती आहेत का कोणाला? 3.5 कोटी, या सृष्टीवरची 3.5 कोटी तीर्थ येतं, माहिती आहेत का? नाही ना, कन्फर्म करा. आता हे मला म्हणतात सांगा, मलाच माहित नाही, पण मी तुम्हाला कशामध्ये विचारतोय, तुम्हाला जर माहित असतील तर सांगा. 3.5 कोटी तीर्थ कोणाला माहिती नाही. जर हिशोब लावायला सुरुवात केली तर आपलं डोकं बंद पडेल. तर 3.5 कोटी तीर्थांना जायचं लांब सोडा, माहितीच नाहीत म्हणलं जाणार कसे. मग जायची गरज नाही. तुळशीची माळ गळ्यात घाला, आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर तुळशीच्या माण्याचं जे पाणी आपल्या अंगावर पडणार आहे, 3.5 कोटी तीर्थाचं पुण्य आंघोळ केल्यानंतर आपल्याला प्राप्त होते. तुळशीची माळ घातल्यावर हा फायदा होतोय. आणि दुसरी गोष्ट, नको ते खायला बंद करावं लागते. आता तुमच्या आला असेल, तूप पेटली असेल डोक्यात, देवाला जे आवडतं ते करायला लागतंय, नको ते खायचं ते बंद करायचं. आता तुम्ही करताय सगळेजण कार्यक्रम, आताच ते आवश्यक होऊन गेले वाटते ना, विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तसं पटणार नाही. आता मी पुढच्या वर्षीपासून तुळशीचाच माळा इथं आणणार आहे. कसं माहितीये का, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली असल्यास नको ते खायला बंद करावं लागतं. एक साधं लॉजिक तुम्हाला सांगतो, का बंद करावं लागतं. आपण जे खातोय ना, थोडक्यात त्याला नॉन व्हेज म्हणतात, मांसाहार म्हणतात. तो आपला आहार नाही बर का. विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष देणारच नाही, माग काय चाललंय हेच बघणार, त्यांना माहिती आहे. पण विषय सोडून द्या. आपण जे खातोय ना नॉन व्हेज, सगळं एक साधं लॉजिक कसं आहे माहितीये का, आपण जे खातोय त्याला आपल्यासाठी मारावं लागतं, त्याला मारलं जातं बरोबर. थोडक्यात उदाहरण घ्या तुमच्या समोर, डोळ्यासमोर. आता मी नाही सांगत, त्याला मारलं जाते. आणि कोणत्याही निष्पाप प्राण्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. का? आपण त्याला जन्माला घालत नाही. आपण एखाद्या प्राण्याला जन्माला घातलंय का? नाही घातलेलं. निष्पाप प्राण्याची आपण हत्या करतोय, त्याचं पातक आपल्या डोक्यावर आपल्यावर येत असते. तुकाराम महाराज सांगतात, आता वेळ होत चालल्यामुळे आपण पटापट चाललोय. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. कोणाचीच हत्या आपल्याकडून झाली नाही पाहिजे. हत्या जर झाली तर त्याचं पातक आपल्याला घडत असतं. आणि ते पाप आपल्या डोक्यावर आल्यानंतर आपल्याला पुढं नरकाशिवाय जागा नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कोण सांगते? माऊली सांगतात. कोणताही पशु पक्षी कीटक भेटू द्या, त्याच्यावर दया करा, त्यालाच देव माना. भक्तीचा हा एक मार्ग सांगितलेला आहे. पण आपण काय करतोय, त्याची हत्या करतोय आणि त्याचं पाप आपल्याला लागते. बरं, पाप लागल्यानंतर, चुकीचं वागल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा आहे बरोबर ना. चुकीचं जर माणूस वागला तर त्याला शिक्षा आहे. प्रत्येक गुन्हेगाराला. आता इथं वशिल्यावर सुटतात दादा बरं का माणसं, इथं वशिल्यावर माणसं सुटतात. एखादा बंडल जर पुढे सरकावला तर सुटतात, पण तिथं वशिला चालत नाही. तिथं वशिला चालत नाही. एखादा जर वशिला गेला लावायला, तर त्याने जर चुकीचं काम केलं असेल, त्याला वशिला नाही, त्याला डायरेक्ट फाशीला आहे. देवाच्या दारामध्ये भगवान के घर देर है पर अंधेर नाही. देवाच्या दारामध्ये चुकीचं वागले ना तुम्ही, त्या पापाचं प्रायचित्त तुम्हाला करावं लागेल. पण आपल्यामुळे त्या निष्पाप प्राण्याला मारलं जाते. शबरीचा दृष्टांत रामायणातला सगळ्यांना माहिती आहे. लग्न करायचं सोडून पळून आली होती. तिच्या लग्नामध्ये त्या बकरी कापल्या जाणार होत्या. शेवटी देव तिच्याकडे चालत आलाय. मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा केली. रामप्रभू तिच्या आश्रमात चालत आलेले आहेत. इतकं पुण्य त्या शबरीने कमवलं.
म्हणून निष्पाप प्राण्याची हत्या करायची नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्यावर हे पुण्य आपल्याला पडते. आणि दारामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे, तिची सेवा केली पाहिजे. हे झालं अध्यात्म. आता विज्ञानाच्या दृष्टीने सांगतो, काही देवाला मानित नाही म्हणून हे सांगावं लागते. 24 तास ऑक्सिजन सोडणारी वनस्पती म्हणून तुळस आहे. सतत ऑक्सिजन सोडते आणि जीवन जगण्यासाठी तुम्हाला मला लागते काय? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन तुळस कंटिन्यू सोडत असते. म्हणून त्या दृष्टीने विचार करा. आणि सह्याद्री चॅनलवर मी एकदा आहे ना, हॅलोसखी कार्यक्रमात एक डॉक्टर होता MBBS, त्याची मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये सांगत होता, एक स्वरायसिस नावाचा आजार आहे. स्वरायसिस नावाचा आजार माणसाला होतो कुठं? तर मानेपासून खाली होत असतो. केस जिथं संपले जातात तिथं तो चट्टा वगैरे येतो आणि तो आजार होत असतो. पण तो हॅलो डॉक्टर मध्ये तो जो MBBS डॉक्टर होता तो सांगत होता, मी आतापर्यंत 40 वर्ष ड्युटी केली, डॉक्टरेट म्हणून ड्युटी केली, पण माझ्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये अनेक लोक पेशंट माझ्याकडे आले, पण तुळशी माळ धारण केलेला एकही मनुष्य माझ्याकडे आलेला नाही. कारण तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यानंतर त्या माळीमध्ये, त्या लाकडामध्ये अँटीबायोटिक पणा सांगितलेला आहे. संसर्ग संपर्कजन्य होऊ शकत नाही, म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. भरपूर फायदे. पण आता सगळ्यांना लागलेली भूक विठ्ठल विठ्ठल. 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. प्रामाणिकपणे कर्म, देवाची पूजा, दारात तुळशी वृंदावन. आता 4थी गोष्ट, गायीची सेवा करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जाते गायीला. तुम्ही म्हणता का सेवा करायची? आपलं सोडा, भगवान परमात्मा त्रेतायुगामध्ये मृत्यू लोकामध्ये आले. 1000 वर्षाचं आयुष्य होतं. जन्मतापासूनच गायी सांभाळायला सुरुवात केली. जरशी नाही बरं का, तुम्ही म्हणता सांभाळतोय आम्ही. देशी गायी सांभाळा. गायीपासून जे प्रोडक्ट भेटणार आहे ते प्रत्येक आपल्यासाठी हितकारी आहे. दही, दूध, ताक, तूप, लोणी हे सगळं आपल्यासाठी चांगलं आहे. देवाने सेवा केली त्या गायीची. आपलं सोडा. एक दिवस एक जण म्हणला, महाराज देवाने काय सेवा केली? देव तर चोरटा होता म्हणला तुमचा. त्याने दही, दूध, तूप, ताक, लोणी चोरून घेतलंय म्हणून. चोरून घेतलं नाही. देवाने अगोदर काय केलं माहिती का? गोकुळामध्ये ग्रामसभा भरवली. सगळ्या गोकुळातले जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि सांगितलं, आपल्या गोकुळात जे दूध, दही, ताक, तूप, लोणी तयार होते ते कुठे घेऊन जायचं नाही? मथुरेला घ्यायचं नाही, घेऊन जायचं नाही. तिकडे गेल्यानंतर तुम्ही त्या राक्षसांना हे सात्विक आणि चांगलं पौष्टिक आहार तिकडे नेऊन देताय. 2 रुपये तुम्हाला भेटतात. पण आपले जे गोपाळ आहेत हे कुपोषित होत चाललेत. अगरबत्ती छाप सगळ्यांच्या लक्षात येईल, असे होत चाललेत. म्हणून ते तिकडे घेऊन जायचं नाही. पण गवळणी संसार करायच्या बिचाऱ्या 2 रुपये संसारासाठी लागतात म्हणून तिकडेच घेऊन जायच्या. म्हणून देवाने काय केले? चोऱ्या करायला सुरुवात केली. पण चोरी होत नाही. कशी होत नाही? त्यांच्याच घरचं आहे. आज याच्या घरी खाल्लं तर उद्या त्याच्या घरी खाल्ले, म्हणून चोरी होत नाही. देवाने जरी दिसायला आपल्याला चोरी वाटत असेल पण असायला मात्र चोरी नाही. म्हणून त्या गायीची सेवा करा. त्या गायीची सेवा केल्यानंतर ते सात्विक अन्न आपल्या खायला भेटेल. आपलं आरोग्य बिघडणार नाही. साधा पायात जर काटा मोडला ना आणि तुम्हाला जर देव करायला लागला तर तुम्ही त्या काट्यात मोडल्या त्याच्यावर तुमचं चित्त राहते. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. आणि त्याच्यावर जर चित्त राहिले तुम्ही बसले भारत भ्रमण करीत देव तीर्थ, काय उपयोग होणार आहे का? म्हणून काय केलं पाहिजे? चित्त जागेवर राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने परमार्थ केला पाहिजे. म्हणून त्या गायीची सेवा करा. तिच्यापासून जो काही भेटेल ते सगळं आपल्यासाठी फायद्याचं आहे. तिच्यापासून भेटणारा आहार हा सात्विक सांगितलेला आहे. मृत्यू लोकांमध्ये तूप जे भेटतंय गावरान गाईचं, हे अमृत सांगितलेलं आहे. अमृत देशी गाईचं नाही बरं, गावरान गाईचं. म्हणून त्या गायीची सेवा करा. आता आपले माणसं कसं पण खातात, पण 1-2 ठिकाणी मी ऑब्झर्वेशन केले, निरीक्षण केले. ब्राह्मण लोक असतील, त्यातले त्यात काही मारवाडी लोक असतील, चांगलं खाणं आहे बरं का. आपला जर कधी बाजारला गेला ना, मोठी पिशवी घेऊन जातो, ती 40 रुपयाची भेळच घेऊन येतो. त्याला वाटतं कमी पैशात पिशवी भरली पाहिजे. पण ब्राह्मण लोकांनी काय केले? सात्विक खाणं. आपण भेळची 40 रुपयाला ते 100 जाणते, पण एवढेच काजू बदाम घेऊन येतो. का? पौष्टिक खाते. ब्राह्मणांची एक ठिकाणी पंगत चालू होती. 2 जण मित्र होते, काळू बाळू. त्यांना ते सात्विक जेवण आवडायचं. त्यांनी लांबूनच तुपाच्या सुगंधावरून वास घेतला आणि त्यांच्या डोक्यात तूप पिटली. आपल्याला या ब्राह्मणांची पंगत हाणायची, म्हणला जेवायचे आपण. ते त्यांचं सात्विक जेवण त्याच्या लक्षात होतं. आता काळू आणि बाळू 2 मित्र होते. ब्राह्मणांच्या पंक्तीला त्यांना जायचं. आता ब्राह्मण सगळे पंक्तीला बसलेले, काही कपडे काढून त्यांच्या अंगावरती जाणवं आणि या दोघांना सात्विक आहार घ्यायचा म्हणून हे दोघं चालले तिकडे जेवायला. बरं, जेवायला जात असताना हे म्हणले, आपण 2 शेजारी जर बसलो तर गपलत होईल. आपल्याला ओळखलं तर देत्यात हाकून. म्हणून काय करायचं? तू एक साईडला बस, मी एक साईडला बसतो. गेले, जवळ गेले. गेल्यानंतर पंक्तीला बसले, कपडे वगैरे काढले. जाणवं नव्हतं, तात्पुरतं केलं त्यांनी तिथं जाणवं. बसले दोघं पण. आता ओरिजिनल लपत नाही बरं का.
जेवायला बसले, ताट वाढलं, ब्राह्मण सगळे जेवायला बसले आणि त्यांचा श्लोक चालू झाला. काय? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. श्लोक पूर्ण झाला. पुंडलिक वरदा म्हणून हातावर पाणी घेतलं. हातावर पाणी घेतलं, ताटाला फिरवायला सुरुवात केली. आता हे जो बाळू होता ना, बाळू याने हातावर पाणी घेतलं. ब्राह्मणांच्या पंक्तीला पहिल्यांदाच गेलाय. पाणी घेऊन त्यांनी उजव्या साईडने फिरवायला पाहिजे आणि फिरवलं डाव्या साईडने, अशी ऍक्शन केली. पलीकडे एक ब्राह्मण बसला, त्याने त्याचा हातच धरला. बरं, हात धरल्याने घबरायला पाहिजे ना. ह्यो डायरेक्ट उभा राहिला हात झटकून आणि म्हणला, बाळू काय म्हणला, काळू आपल्याला वळखले रे, वळखले. म्हणजे काळूला पण धरून दिला, दोघांना हाकून दिलं. बरं का तिथं विठायला विठायला हाकून दिलं. गेली रे सात्विक जेवण जेवायला. म्हणून जेवण जर सात्विक आपल्याला भेटावं असं वाटत असेल तर त्या गायीची सेवा केला. तिच्या एक पवित्र आणि चांगलं जेवण आपल्याला दुसरं कोणतं नाही. आपण बनवतो ते सात्विकपणा राहिलेलं नाही, सगळं हायब्रिड. इकडे खेड्याकडे तरी बरं आहे, सिटीमध्ये आपण पाहतोय महाराज काय अवस्था होत चाललेली आहे. म्हणून त्या गायीची सेवा करा. ह्या 4 गोष्टी आपल्या लक्षात आल्यात. ह्या 4 गोष्टी आपण विसरून जरी गेलो तरी चालतंय, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे पूर्ण कीर्तन सांगितलंय विसरून गेले काय हरकत नाही. ह्या 4 गोष्टी विसरून गेल्या तरी काय हरकत नाही, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. ती गोष्ट जर पटली आणि ती गोष्ट जर आपण केली तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. पहिली गोष्ट प्रामाणिकपणे काम करा. दुसरी गोष्ट देवाची पूजा करा. तिसरी गोष्ट तुळशीची सेवा करा. चौथी गोष्ट गायीची सेवा करा. आणि शेवटची गोष्ट आई बापांची सेवा करा. आई बापाची जो कोणी सेवा करेल त्याला देवाकडे जायची गरज नाही, देव त्याच्याकडे येतोय. बरं का. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. त्याला तीर्थाकडे जायची गरज नाही. तुम्ही म्हणता कसं काय म्हणताय महाराज असं? सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. ज्यांचे आईबाप जिवंत आहेत त्याच्या चरणामध्येच सर्व तीर्थ सांगितले, त्यांना देवाकडे जायची गरज नाही. आहेत का सर्वांना आईबाप? हात वर करा बरं. आई किंवा बाप ज्यांना हात वर करा. सगळे दिसू द्या, सगळे दिसू द्या. असं एवढा केला तरी मी बघतो. बरं असू द्या. ज्याला आई बाप आहेत त्यांनी आई बापाची सेवा करा. नुसती आईची जर सेवा केली तर काय आपल्याला पुण्य भेटतं सांगतो. त्या माणसाला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही. बरं का. जी कोणी व्यक्ती आईची सेवा करीत असेल त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही. आणि जो कोणी बापाची सेवा करीत असेल त्याच्या कार्याला त्याला यश येत राहील, असं वरदान त्या आई बापाच्या सेवेतले सांगितले. व त्यांची सेवा केल्यानंतर किती पुण्य. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं समुद्राचंही पाणी मोजता येईल एखाद्या वेळेस, पण आई बापाची जर एखाद्या गृहस्थ आश्रमी एखाद्या माणसाने सेवा केली तर त्या सेवेचं किती पुण्य आहे याचं मोजमापच नाही. भक्त पुंडलिकाने आई बापाची सेवा केली सगळ्यांना माहिती. सेवा करत असताना साक्षात जगाचा मालक त्या ठिकाणी प्रकट झालाय आणि वरदान मागितलंय सांगितलंय. पण सेवा करत असताना त्याने सांगितलं खंड पडल असं मला जमत नाही, म्हणून मी जोपर्यंत सेवा करतोय तोपर्यंत तू काय कर, जवळ होती वीट फेकली आणि त्या विटेवर गपचूप उभा राहा. देवाला दम दिलाय. कशाची ताकद आहे? आई बापांच्या सेवेतली ताकद आहे. याच्या पुढे जाऊन बारकावा सांगू का? सांगूच का? विठ्ठल विठ्ठल. याच्या उलट किती कीर्तन ऐकली, सत्य ऐकले, भजन ऐकले आणि एखादा जर आई बापांबरोबर व्यवस्थित वागत नसेल, माऊली ज्ञानोबराय सांगतात तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा, हेर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. अख्ख्या विश्वाने त्याचा आदर करू द्या, त्याचा सन्मान करू द्या, पण तो जर आई बापांबरोबर व्यवस्थित वागत नसेल, किती तीर्थयात्रा करू द्या, काही करू द्या, त्याचं जे पुण्य आहे ते किती सांगितलंय? 0 सांगितलंय. 0. एखादा जर आईला त्रास देत असेल तर त्याच्या मागे व्याधी लागल्याशिवाय राहणार नाही. एखादा जर बापाला त्रास देत असेल तर तो पिशाच्य वेणीला जातोय. कधीही त्या वेणीतून घाई माणूस सुटत नाही. एकतर मनुष्य जन्माचं जर 84 लक्ष वेणीचं हे सांगितलेलं आहे घरी, पण पिशाच्य वेणीमध्ये एखादा जर गेला भूताच्या जन्माला, त्याला कधी त्याचं त्या जन्मातून मुक्ती भेटेल सांगता येत नाही. आई बापाची सेवा त्रास दिल्यानंतर असा त्रास आपल्याला होत असतोय. म्हणून त्या आई बापाची प्रत्येकाने सेवा करा. सेवा कशी करायची? पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण,
ऐसे भावी ज्याचे भजन सुपुत्र जाण तो एक बापाला नारायण समजा आणि आईला लक्ष्मी समजा आणि त्यांचे पाया पडत जा. एक नमस्कार केला तर कोट्यावधी तीर्थाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं आणि रोज रोज जर नमस्कार केला तर त्या पुण्याचा हिशोब लावता येत नाही. म्हणून आई बापाची सेवा करा. विठ्ठल पाच पैकी एक जरी गोष्ट तुम्ही आचरणात आणली तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली एकदा सर्वांनी फक्त टाळ्या वाजवून मुखाने नामस्मरण करा. फक्त 2 मिनिटं पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी कीर्तनासाठी असलेली गोड साऊंड सिस्टीम यांचं खरंच हात जोडून नमस्कार केला पाहिजे. बरं जसं पाहिजे तसं दिलं त्यांनी. आज पहिला दिवस आहे. हे लागतं जुळतं व्हायला लय वेळ लागतोय काही काही ठिकाणी. महाराजांनी जर थाप टाकली ना तर इकडे नाचलेच पाहिजेत अशी व्यवस्था त्या यांनी केलेली आहे. बरं महाराज पण सामान्य नाहीत बरं का. यांनी सगळ्यांना वाजवले. आता मला पण आज वाजवले. आमच्या संस्थेत येत असतात ते. एक दिवस मला म्हणले महाराज धुंडा महाराज जे होते मी पाहिले नाही त्यांनी त्यांना वाजवले. आज मला पण वाजवले. इतके गोड त्यांची या ठिकाणी पखवाजा वाचणारी पकड आणि त्या सेवेतून त्यांनी आपल्या या उकड गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून सेवा आपल्याला ते देत असतात. त्यांचं नाव आहे राजगुरू महाराज. खूप गोड सेवा आहे बरं का त्यांची. इकडे आमचे जे गायक आहेत उत्कृष्ट आमचे सहकारी अंगद महाराज मित्र आहेत. मागच्या पहिल्या वर्षी आम्ही संस्थेला पण बरोबर होतो. खूप प्रेम असणारे आमचे अंगद महाराज त्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आज काला होता. ज्या संस्थेमध्ये ते शिकले तिथला काला होता. म्हणले महाराज मला जरा यायला जमायचं नाही. मी म्हणलं नाही जमणार. का जमणार नाही? गावात त्यांनी सांगितलं आज व्यासपीठ चालू करायचं. तुम्ही तिथं कीर्तनाला थांबणार. कशाच्या? काल्याच्या. मग इथं येऊन तेच करायचं. काल्याचं कीर्तन नाही करायचं पण तेच करायचं म्हणजे देवाचंच काहीतरी करायचंय. म्हणून तुम्ही आज वेळेत या. महाराजांनी या ठिकाणी सकाळी पहिल्याच दिवशी येऊन गोड पारायण दिलं. सुंदर त्यांचं पण या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण झालेलं आहे. संस्कृत मध्ये भरपूर त्यांच्या पदवी आहेत. त्यांची पण संस्था आहे. शेजारी आमचे महाराज आहेत. यांनी पण या ठिकाणी गेल्या वर्षापासून आपल्या गावाला सेवा देतात. पण आपल्या गावातून कधी कधी काय होते माहिती का, कलाकारांची किंमत राहत नाही. म्हणजे पैसे वाढवायचे असं नाही, त्यांचं म्हणणं पण तसं नाही, पण स्वयं व्यवस्था ह्या गोष्टीला. कारण माणूस म्हणल्यावर गरजा आल्या आणि त्या गरजा वेळेत जर पूर्ण झाल्या 2 रुपये कमी भेटू द्या पण व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. आमचं बोलणं झालं होतं. आपले ईश्वर महाराज असतील, तरुण महाराज असतील, यांनी गोड या ठिकाणी गायनाची साथ दिली. मला कार्यक्रम करायची सवय सायलेंट मध्ये आणि ही सगळी मंडळी भेटल्यात मला तशी. त्याच्यामुळं आणखी मला आनंद वाटला. आमच्या संस्थेची हे गुणीजन मंडळी यांना इतकी आत्मीयता. आज महाराजांचं कीर्तन आहे वरून आपल्या गावात आहे. उठायला पाठच उठा जाते. आज इतक्या लवकर उठले, बरं उठले तर उठले. इतकी आत्मीयता. ती गाडी यायची, गाडीची वाट पाहायची हेच नाही, त्याच्या अंगी शिवाय टाकायच्या.
इतकी त्यांना आत्मीयता होती. मोठ्या प्रेमाने त्यांनी पण या ठिकाणी साथ संगत केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण मला असं वाटतं की सर्वांनी गोड टाळ्या वाजवा. आमचे विनेकरी महाराज भरपूर गोड नाचतात, पण इथं थोडंसं पटांगण कमी पडतं आणि वेळ कमी असतो, कारण कीर्तन वेळेत होणं गरजेचं आहे. वेळेत जर झालं, आता याच्यात काही सगळे सारखे नाहीत ना, एखाद्याचं काय कोणते पार्टी केलं सांगता येत नाही. 2 तासाची कीर्तनाची मर्यादा सांगितली. 2 तासात जर त्यांना सोडलं नाही तर महाराजाच्या नावाने काय करतात लोक? महाराज म्हणतात बोटच मोडीतात. असं नाही ना करीत. आता आपले झाले 10-5 मिनिटं जास्त, आणि मला काही ओव्हर टायमाचे पैसे नकोच आहेत मला. मी पण गावात आहे. उलट माझं असं म्हणणं आहे, आपण गेल्या वर्षापासून असा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह सर्वजण मिळून करतोय. प्रत्येकाचं जे तन मन धनाचं या ठिकाणी सहकार्य आहे त्याच्यातून हे साकार होते बरं का महाराज. आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटला. पूर्वी मीच लहान होतो त्यावेळेस विनयकरी घेऊन यायचो, पण आमच्या गावातला प्रत्येक नागरिक विण्यासाठी या ठिकाणी टायमाला येतोय. प्रत्येक सप्ताहातला एक दिवस जबाबदारी पण या ठिकाणी पार पाडतो. बऱ्याच ठिकाणी आपण सत्य पाहिलेले आहेत ना, विनेकरी आणायला लागतात. काही काही देवाच्या घरात विनाही अडकून गेलेले. आता विद्यार्थी टायमाला जर सोडलं नाही काय करणार आहे? म्हणून आपल्या गावाचं हे गोड भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी असतंय. असंच या ठिकाणी असंच नियोजन राहू द्या. आणि सगळ्यांनी आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर एकोपाने राहा, प्रेमाने राहा. दुसरं काय बरोबर येत नाही. आयुष्य राहिले फक्त किती? 100 वर्षाचं. आणि त्या 100 वर्षाचं फक्त म्हणायला आहे. 50-60 मध्ये सगळे पार्क जातात माणसाचे, माणसं जायला लागतात. त्याच्यामुळं एकमेकांबरोबर सगळ्या अंतःकरणातल्या आड्या जाती भेद काय सगळं सगळं विसरून प्रेमाने वागा. गेल्यानंतर प्रत्येकाने नाव काढलं पाहिजे. कबीरदास महाराज सांगतात, ऐसी करणे कर चलो. कशी? जब हम पैदा हुए तब हम रोये जग हसे. पण जातानी काय झालं पाहिजे? आपण हसत हसत गेलो पाहिजे आणि जग आपल्यासाठी रडावं. असं काहीतरी प्रेमाने वागा. आता सप्ताहाला एखादा या ठिकाणी नित्यनेमाने येत असेल ना, आणि तो जर आपल्यातून गेला तर आपल्याला पुढच्या वर्षी असं वाटलं पाहिजे मागच्या वर्षी हा होता, या वर्षी त्याची कमी. असं काहीतरी कार्य करा.